गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कोट्यावधींचा निधी आपल्या रस्त्याला निधी मंजूर झाल्याची बातमी लोकप्रतिनिधींकडून मिळते. त्यानंतर सर्वत्र सोशल मीडियावर शुभेच्छांचे व आभाराचे पोस्ट बघायला मिळतात. कोट्यावधींचा निधी आपल्या रस्त्याला आल्याने आता आपला खडतर प्रवास सुखकर होणार अशी अपेक्षा व्यक्त केलेल्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच येते. कारण निधी कितीही गडगंज असू द्या, परंतु ठेकेदाराच्या मनात जे असेल तेच होते. काम दर्जात्मक करायचे की निकृष्ट करायचे हे स्वतः ठेकेदारच ठरवतो. ठेकेदारांवर ना अधिकाऱ्यांचा वचक आणि ना अधिकाऱ्यांवरती लोकप्रतिनिधींचा वचक अशीच काहीशी प्रचिती दिंडोरी तालुक्यात दिसून येते. त्यामुळे अधिकारी सुस्त, ठेकेदार मस्त आणि जनता त्रस्त अशी म्हणण्याची वेळ सध्या तरी आलेली आहे. रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर होतो आणि जनतेमध्ये आनंद व्यक्त होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा व आभाराचा वर्षाव होतो. परंतु तालुक्यामध्ये सुरू असलेल्या रस्त्यांची कामे किती दर्जात्मक स्वरूपाची होत आहे हे बघणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जी कामे होतात ती 15 दिवसातच उघडली जातात. पुन्हा नागरिकांची बोंबाबोंब सुरू होते. मग या ठेकेदारांवर कोणाचा वचक आहे की नाही हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर रस्त्यांची डागडुजी करताना रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये कुठून तरी खडी आणून टाकली जाते. त्या डांबराचा कुठेही लवलेशीही नसतो. त्यामुळे एका दिवसातच ती खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी रस्त्यावर विखुरलेली जाते आणि त्यावरून येता जाताना वाहनधारकांना त्रास सोसावा लागतो. इतकेच नाही तर दुचाकी त्या खडीवरून घसरली जाते आणि दुचाकी स्वाराचा अपघात देखील होत आहे. लहान मोठे अपघात हे तर नित्याचेच झालेत. मग हा देखावा कशासाठी असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांना जनतेसमोर दर्जात्मक कामे करा अशा सूचना देतात आणि नंतर विसरून जातात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. याला प्रमुख कारण म्हणजे ठेकेदार मंडळी हेच होय. लोकप्रतिनिधींचे वरदहस्त असलेल्या ठेकेदारांनाच प्रामुख्याने तालुक्यातील रस्ता दुरुस्तीचे कामे दिली जातात. सदर ठेकेदार हा लोकप्रतिनिधींच्या जवळचा असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनाही जाणीव असते. मग तो अधिकारी खरंच लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे पालन करून त्या ठेकेदारांवर वचक ठेवेल का हा देखील संशोधनाचा विषय. लोकप्रतिनिधी हे ठेकेदारांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकारी नेमतात की अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठेकेदारांना नेमतात हे देखील न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या मर्जीने चालणारा हा गोरखधंदा बंद होऊन जनतेच्या मनातील विकास कामे आणि जनतेच्या इच्छेनुसार दर्जात्मक कामे आपल्या आसपास होताना दिसतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जाते. यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष केंद्रित करून ठेकेदार आणि शासकीय अधिकारी या दोघांवरही आपला वचक कायम ठेवून आलेल्या निधीचा सदुपयोग होऊन लोकांना दर्जात्मक कामे द्यावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जाते. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.